वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहे उलनचे रोज फ्लावर कसे बनवायचे। अगदी सोपे आणि सुंदर उलनचे रोज फ्लावर आपण बनवणार आहे। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि मोठ्या साईजचे आपण उलनचे फ्लावर बनवलेले आहे। आपण आज मोठ्या साईजमध्ये उलनचे फ्लावर बनवलेले आहे। तुम्ही यामध्ये मीडियम स्मॉल कोणती तुम्हाला हवी तशी साईज बनवू शकता। अगदी सुंदर फ्लावर आहे। तुम्ही हे दरवाजाच्या तोरण लावू शकता, ताट झाकण दालपोशमध्ये वगैरे याचा यूज करू शकता तुम्हाला हवे। चला तर बघूया आता आपण कसं बनवायचं आहे उलनचं फ्लावर। अगदी सोपं आहे। तुम्हाला जो कलर हवा आहे त्या कलर घ्यायचा आहे। तुम्ही दोन कलर मध्ये बनवू शकता। मी एकाच कलर मध्ये बनवलेला आहे। आपल्याला एक नॉट करून घ्यायचे आहे आणि चेन करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर छोटं फ्लावर बनवायचं असेल तर तुम्ही 31 वगैरे चेन घेऊ शकता। मीडियम साईजचं बनवायचं असेल तर 51 71 अशा काही घेऊ शकता। मी हे बिग साईजचं बनवलेलं आहे त्याच्यामुळे मी 84 चेन घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता खूप लंबी साखळी तयार झाली आहे। आता आधीची एक चेन सोडून प्रत्येक चेनमधून आपल्याला सिंगल क्रोशिया बनवत घ्यायचा आहे। प्रत्येक चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया बनवत घ्यायचा आहे, म्हणजे आपले 83 सिंगल क्रोशिया तयार होतील। अगदी सोपं फूल आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। 3 ते 4 लेयर अगदी सहज बनतात। 5 लेयर बनलेले आहे माझ्या फ्लावरच्या। सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे प्रत्येक चेन मध्ये आपल्याला। अगदी सोपं आहे। तुम्हाला हवा आहे तो कलर तुम्ही इथे यूज करू शकता। मी मरून कलर घेतलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचं आहे। माझं बनवून झालेलं आहे। आपल्याला एक चेन करून घ्यायची आहे आणि आपल्याला तीन चेन सोडून आपल्याला डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। आपण एक डबल क्रोशिया बनवला की 3 चेन बनवून घ्यायच्या आणि परत एक त्याच चेन मध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा। परत 3 चेन सोडायच्या आणि एक डबल क्रोशिया बनवायचा। परत 3 चेन बनवून घ्यायच्या आणि त्याच चेन मध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा। सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचा आहे। परत 3 चेन सोडायच्या आपल्याला आणि डबल क्रोशिया करायचा आहे। डबल क्रोशिया झाला की 3 चेन बनवून घ्यायच्या। 3 चेन झाल्या की त्याच चेन मध्ये आपल्याला डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची। 3 चेन सोडायच्या, डबल क्रोशिया करायचा, 3 चेन करायच्या, त्याच चेन मध्ये डबल क्रोशिया करायचा। सेम पूर्ण आपल्याला रिपीट करायची आहे प्रोसेस। हे बघू शकता अगदी सोपं आहे। आपला पॅटर्न तयार झालेला आहे। तर आपल्याला सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे आणि त्या चेन मध्ये आपल्याला 8 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहे। अगदी सोपं आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अगदी सहज तुम्ही बनवू शकता। काही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे। नेक्स्ट जो गॅप आहे त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला पहिले एक सिंगल क्रोशिया आणि 8
डबल क्रोशिया असं पॅटर्न आपल्याला सगळ्याच्याच रिपीट करायचं आहे. आणि जे लास्टचे आहे त्यामध्ये आपल्याला 10 किंवा 12 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये 10 डबल क्रोशिया बनवायचे आणि लास्टला 12 डबल क्रोशिया बनवायचे. सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचं आहे. मध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्या मध्ये जो गॅप असतो त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची. नेक्स्टमध्ये परत सिंगल क्रोशिया बनवायचा आणि परत 8 डबल क्रोशिया बनवायचे आपल्याला. सेम पॅटर्न आपल्याला सगळीकडे रिपीट करायचं आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचं आहे आणि सगळे आपल्याला बनवून घ्यायचं आहे पॅटर्न. तर बघू शकता आपला पॅटर्न रेडी आहे. लास्टला आपण आलेलो आहोत. एक सिंगल क्रोशिया बनवायचा आणि एक स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आपल्याला शेवटी. स्लिप स्टिच झाल्यानंतर आपल्याला थ्रेड कट करून घ्यायचा. आणि मी जसं बनवत आहे अगदी सेम प्रकारे ते आपल्याला राऊंड करत घ्यायचं आहे. मग आपला फ्लावर तयार होते. तुम्ही बघू शकता खूपच सोपं आहे. अगदी काहीशा वेळात आपला फ्लावर रेडी झालेला आहे. आपल्याला ते आता अटॅच करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही सुईनेही शिवू शकता किंवा असंही अटॅच करू शकता. दोन्ही पद्धत सोपीच आहे. सुईमध्ये मोठी सुई वापरावी लागेल. छोट्या सुईमध्ये हा थ्रेड जात नाही. तुम्ही बघू शकता अगदी सोपं आहे. अशा प्रकारे पूर्ण फूल आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे. आपलं जवळजवळ आपलं फूल रेडी झालेलं आहे. व्यवस्थित ते फुलाच्या पेटल्स आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे. थ्रेड कट करायचा लास्टला आपल्याला. बघू शकता खूप सुंदर फ्लावर्स आपले रेडी झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.